नमस्कार, माझा इंडिया न्यूज बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून। काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज निवेदन दिलं आहे, कशाचं निवेदन होतं आणि काय मागणी आहे तुमची? आमची एक मुख्य मागणी आहे, आम्ही 28 नोव्हेंबर 2025 रोजी एक माहितीच्या अधिकाराचं पत्र दिलं होतं, ज्यामध्ये की होतं आपल्या टोळी नंबर 677 मध्ये आम्ही जे कामगार काम करतो त्यात नवीन कामगार भरतीची प्रोसेस चालू आहे, तर ती प्रोसेस थांबण्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकारात हे सांगितलं होतं की तुमच्यापर्यंत आतापर्यंत किती फॉर्म आल्यात याची आम्हाला एक प्रत पाहिजे। तर ती मंडळाने 3 महिने झालं तरी त्यात कुठल्याही प्रकारची प्रत दिलेली नाही। त्यावर आम्ही 5 जानेवारी 2026 रोजी एक अपील केलं, त्या अपिलाचे आज ताज आहेत, कुठलीही सुनावणी किंवा काही झालेलं नाहीये। यानंतर कामगार भरतीच्या विरोधात आम्ही 41 कामगारांनी माथाडी मंडळात वारंवार निवेदन दिलं, वारंवार अध्यक्षांना भेटलोय, अध्यक्ष म्हणतात ही भरती प्रक्रिया चालू नाहीये, पण ह्या भरती प्रक्रियेत खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे। इथे जर कंपनीत गेलं तर त्यातले काही दुसऱ्या गटाचे कामगार म्हणतात का आम्हाला कामगार भरती करणार आहे। किती कामगार आहेत? 20 कामगारांची भरती चालू आहे आणि ह्या 20 कामगारांच्या भरतीत खूप मोठा गैरव्यवहार असल्यापरणी माथाडी बोर्ड पण आमच्यापासून बरीचशी माहिती लपवतोय, कारण ह्याच माथाडी मंडळातून नोंदणीचे फॉर्म गेलेले आहे बाहेर। आता माथाडी बोर्ड करून काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? माथाडी मंडळाकडून हीच अपेक्षा आहे, ज्यावेळेस तुम्ही कामगार भरणार आहे ते कामगार भरले तर आमच्या रोजीरोटीचं काय, कारण आमचं काम आहे जेवढं काम तेवढं दाम या तत्वावर चालतं। उद्या जर ते कामगार नवीन भरले आणि आमची हजेरी कमी आली तर याच्यात माथाडी बोर्ड जबाबदारी घेणार आहे का? आणि जर घेत असेल तसं आम्हाला लेखी स्वरूपात माथाडी मंडळाने द्यावा। मी विशाल पवार, मला प्रमोद रोड लाईन मध्ये 18 डिसेंबर 2024 रोजी नोंदणी केलेली आहे बोर्डाने माझी। तेव्हापासून आजपर्यंत मला कुठे ते प्रमोद रोड लाईन मध्ये कामावर घेतलेले नाही। प्रमोद रोड लाईनचे मालक आज कामगार याच्यावरती बोर्डावरती नेमणूक झालेली आहे। बोर्ड राजकीय दबावाखाली मला कामावर घेत नाहीये, तरी पण त्यांनी मला हे 15 महिन्याच कामगार वसुली करून द्यावी आणि मला कामावर घ्यावं। माझी मागणी वारंवार मी अर्ज करून पण माझी अर्जाची दक्षता घेतलेली नाही बोर्डाने काहीच। माथाडी कामगार बोर्ड खरोखरच कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतंय का आणि या कामगारांना भविष्यात न्याय मिळणार का? माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड।